स्टार श्री स्वामी समर्थ. श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणासाठी अनेकांना आमंत्रण दिलं जातं, पण काही लोक या आमंत्रणाला नकार देतात. श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं याबद्दल अनेकाच्या मनात संभ्रम असतो. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत तो असणार आहे. पितृपक्षात पितरांच्या म्हणजे पूर्वजांच्या शांतीसाठी या दिवसामध्ये तिथीनुसार पिंडदान, श्राद्ध, तर्पण करण्यात येतं. धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की पितृपक्षाच्या या दिवसांमध्ये पूर्वज पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे त्या तिथीला आपल्या घरातील व्यक्तीचं निधन झालं आहे त्या दिवशी त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात येतो. या श्राद्ध तिथीला अनेकांकडे घरातील लोकांशिवाय बाहेर परिचित आणि नातेवाईकांना जेवण्यासाठी आमंत्रण दिलं जातं, पण काही लोक श्राद्धाच्या जेवणास जाण्यास नकार देतात. त्यामागे त्यांचा समज असतो की श्राद्ध भोजनाने दोष लागतो किंवा श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होतं. पण धर्मशास्त्रात नेमकं काय सांगतात याबद्दल आज आपल्याला सांगणार आहोत. श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? शास्त्रामध्येही संभ्रम दूर करण्यासाठी 2 आख्यायिका सांगितल्या आहेत. पहिली आख्यायिका अशी आहे की ही घटना आहे सन 1319 महालया अमावस्याचा दिवस म्हणजे भाद्रपद अमावस्या. त्या दिवशी शुक्रवार होता आणि उत्तर नक्षत्र होता. इंग्रजी तारखेनुसार 22 सप्टेंबर 1319. त्या दिवशी दुपार 12 वाजता श्री दत्ता यांची मध्यान्ह भिक्षेची वेळ होती. पीठारूपामध्ये अप्पाराव शर्मा पितृपक्ष पूजेत व्यस्त होते. स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध जेवणाची तयारी सुरू होती. निमंत्रित तिन्ही ब्राह्मण अतिथी भोजनात येण्याची वेळ जवळ आली होती. तेवढ्यात घराच्या दारातून आवाज आला, भवती भिक्षाम देई. श्राद्धाच्या दिवशी पितृ आणि निमंत्रित लोकांचं जेवण झालं नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे नियमांच्या विरुद्ध मानलं जातं. पण सुमती माता अनुसयाने सत्व घेऊन आलेली आधीच्या जन्माची सुशीला होत्या. त्यात काही दिवसाआधी वडिलांनी म्हणजे बापांनाचार्यांनी सांगितलं होतं की दत्त कोणत्याही रूपामध्ये तुझ्या घरी भिक्षेला येतील, त्यांना खाली हात पाठवू नको. हे आठवून माता सुमती श्राद्ध जेवणातील पदार्थ घेऊन भिक्षा देण्यासाठी दारात आल्या. समोर अवधूत उभे होते. त्यांनी विचारलं, माते तुझी मनोकामना सांग. सुमती दत्ताचीच आई दत्तप्रभू 100 वर्षापासून श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत. मला त्याचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. हे ऐकताच अवधूत हे हसले आणि श्रीवल्लभ रूप दाखवलं. भान अर्पून सुमती मातेने श्रीपाद यांना साष्टांग दंडवत घातलाच. ते म्हणाले, तुझी इच्छा सांग. सुमती माता म्हणाली, आता तू मला आई म्हणाला आहेस तर तू माझ्या पोटी जन्माला ये. आता तथाच तू म्हणत श्रीपाद निघून गेले. त्यानंतर 1320 सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेला दिव्य ज्योती स्वरूपात अवतरले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.